नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्व? आता दिवाळीचे दिवस चालू असल्यामुळे रोज छान छान ड्रेस घालून तयार होते. आपल्या डेली रुटीनमध्ये कोण एवढं तयार होत बसत नाही आणि कोणाला वेळही नसतो तेवढा. पण आता वर्षातून एवढा मोठा सण आपला दिवाळी, त्याच्यामध्ये रेडी व्हायला आपल्याला टाईम काढावाच लागतो. तर आज मी सकाळी लवकर सगळी माझी कामं आटपून घेतली आणि मेहंदी काढायला बसली. मला काय मेहंदी काढता येत नाही, डिझाईन, आर्ट म्हणा, त्याच्याशी माझा काही लांबपर्यंत संबंध नाही. पण जसं मला येतं तसं मी काढली. आज जियानंही घरी होता, त्यामुळे त्यालाही मस्त तयार केला आणि पुरी आणि श्रीखंड खायची होती त्याला, तर आजही त्याला पुरी श्रीखंड बनवून दिलं. आणि आज माझ्या छोटूशा श्रीने माझ्याबरोबर खूप मस्ती केली. मी मेहंदी हाताला काढलेली 10 मिनिटं पण नाही झाली, पुसून टाकली, कारण त्याला त्या मेहंदीबरोबर खेळायचं होतं. झोपायला गेली तर झोपायलाही देत नव्हता, त्याला माझ्या अंगावरतीच खेळायचं होतं. आणि आता सध्या दिवाळीचे दिवस असल्यामुळे आमच्या घरी व्हेजच चालू आहे, नाहीतर नॉनव्हेज बनतंच. पण मग व्हेजमध्ये काय बनवायचं रोज कळत नाही, त्यामुळे आज ठरवलं मुंबई स्टाईलचा वडापाव बनवायचा. एका साईडला बटाट्याची भाजी बनवून घेतली आणि थंड करायला ठेवली, आणि एका साईडला मी घेतल्या बटाट्याच्या भज्या बनवायला. कारण जियान आवडीने वडापाव खात नाही, पण त्याला भजीपाव खूप आवडतो. आणि जवळजवळ खूप महिन्यांनी मी वडापाव बनवत आहे, नाहीतर महिन्याला एकदा तरी माझ्या घरी वडापाव बनतोच. आणि जसा वडापाव बनवायला घेतला, जियान आला खायला, कारण त्याला भजीपाव खूप आवडतो. तर भजी बनते नाही बनते, तो माझ्या बाजूलाच बसून होता, त्याला कधी खातोय असं झालेलं. नेहमीप्रमाणे पहिलं जियानला दिलं गरम गरम भजीपाव खायला, आणि नंतर मी वडा घेतला बनवायला, कारण मग जितूला पण भूक लागलेली. असं काय आमच्या घरी चमचमीत असलं ना की सगळ्यांना लवकर भुका लागतात. कढईमध्ये बनतंय नाही बनतं, त्यांना अगोदर पाहिजे. तर पहिले गरमागरम वडे काढून जितूला दिलं खायला, आणि श्रियांना मी घेऊन बसली. श्रियान जेव्हापासून चालायला लागलाय, आम्ही एकत्र जेवायला बसत नाही, कारण तो आम्हाला एकत्र जेवायलाच देत नाही. कधी मी ताटामधलं काढून खातो, कधी ताटामधलं फेकून देतो. त्यामुळे आम्ही 1 बाय 1 खायला बसतो. पहिलं जितू आणि जियानला दिलं खायला, त्याच्यानंतर मी बसली गरमागरम वडा खायला. यावेळी तुम्ही तुमची दिवाळी कशी साजरी केली नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.